हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आहात आणि मजेतच असायला हवं. तर मी पूजा स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे वास्तुशांती. तर वास्तुशांतीचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर घराची सुरुवात ही चौकटीपासून होते आणि खरं चौकटीला खूप महत्त्व आहे. आणि ही नेम प्लेट जे की स्वप्न. आणि इथं ब्राह्मण काकांनी सर्व पूजेची तयारी करून घेतली आधीच आणि सर्व पूजा मांडून घेतली. पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा होतीये आणि इथे त्यानंतर घरातील चूल जे की सध्या आहे गॅसची शेगडी, त्याची पूजा होतीये. खरं तर चुलीला खूप महत्त्व आहे आणि ब्राह्मण काकांनी छोटीशी चूल देखील आणायला सांगितली आहे आणि त्याची देखील पूजा आता आम्ही करणार आहोत. तर चुलीला जास्त महत्त्व आहे, पण सध्याच्या युगामध्ये आपण गॅस शेगडी यूज करतो, त्यामुळे त्याची देखील पूजा करायची आणि त्याचसोबत घरात चुलीची देखील पूजा करायची. तर इथं चुलीची पूजा करून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच गॅस शेगडीवर जी पूजा केली आपण शेगडीची, त्यानंतर तिथंच दूध उतू घालवायचं आणि इथं दूध उतू गेल्यानंतर खऱ्या अर्थाने पूजा संपन्न झाली. वास्तुशांती कर्म संपूर्ण पूर्णफल अवाप्त्यर्थम गृह प्रवेश अंगभूत कर्म अहम करिष्ये. द्वारजिल्ले नमः दुर्वचारस्य कर्मचारस्य शुद्धोदकदानं समर्पयामि. द्वारजिल्ले नमः शुद्धाचमनं द्वारजिल्ले नमः धान्यं समर्पयामि. द्वारजिल्ले नमः धान्यं समर्पयामि. द्वारजिल्ले नमः प्रयोजनपुस्तकरा द्वारजिल्ले पर पाने पूरी मूर्ति माया वास्तु नवमाते गणगणित शिवाय प्रसिद्ध महिमा देव देहि में ग्रहजम सुखम नमस्ते वास्तुपुरुषाय गोशय्या अभिरत प्रभु मद्ग्रह धनधान्यादि समृद्धि सर्वदा शिवं गंगावते दुर्नदे जाह्नवे पुण्योया यावदाकाश मार्गे वहति नगरो घरात गृहप्रवेश होतोय हे खऱ्या अर्थानाचं समाधानच आहे. स्वप्नपूर्ती जी म्हणतो ती हीच, नाही का? खूप छान वाटतंय. आणि हा कलश संपूर्ण घरात ब्राह्मण काकांनी फिरवायला सांगितला आणि त्यानंतर जिथे कलशाची पूजा केली होती ज्या चौरंगावर, तिथे तो पुन्हा ठेवून घ्यायचा. आणि त्यानंतर जी चौकट मी मगाशी म्हणले ते घराची चौकट, याला खूप महत्त्व आहे आणि तिथून हे हाताचे ठसे उमटवण्यास गुरुजींनी सांगितलं. तर जिथं जिथं ब्राह्मण काका सांगत होते तिथं तिथं मी हाताचे ठसे, कुंकवाचे ठसे उमटवत होते. देवघर असेल, अन्नपूर्णेच्या इथं असेल, जिथे आपण पूजा मांडली तिथे असेल, आणि घराची सुरुवात म्हणजे घराची चौकट, तिथं हे हाताचे ठसे उमटवायचे. आणि हे उमटवत असताना एक वेगळंच समाधानही भेटत होतं.
घराचं थोडंसं इंटेरियरचं काम बाकी आहे, थोडं झालं आहे आणि जे रिमेनिंग काम झाल्यानंतर मग बाकी सामान शिफ्ट करणार आहे. आज फक्त लागणाऱ्या वस्तू जसं की गॅस शेगडी आणि बाकी काही पूजेचं सामान एवढंच आणलं आहे आणि त्यानंतर बाकी शिफ्टिंग करणार आहोत थोडंसं इंटेरियरचं काम झाल्यानंतर. आणि असंही वास्तुशांतीच्या वेळेस जरा जागा मोकळी असेल तर वावरायला पण बरं पडतं आणि आपले काही पाहुणे आणि फ्रेंड सर्कल आल्यानंतरही जागा वापरायला मिळते. घर म्हणजे एक स्वप्न असतं आणि खरंच ते आज स्वप्न पूर्ण होतं आहे. आणि स्वप्न आपण पाहतो पण असं नसतं की स्वप्न पाहतोय आणि ते लगेचच पूर्ण होतं. त्यामागे खरंच खूप कष्ट असतात आणि याच्या मागे यांचे कष्ट आहेत. इथे होमाला सुरुवात झाली आहे. घरामध्ये होम झाल्यावर खरंच खूप समाधान भेटतं. इथे वास्तुपुरुष स्थापन झाला, आग्नेय कोपरा, आणि इथे नंदेने कलशाने पाणी घालण्याची प्रथा आहे ती देखील झाली. वास्तुशांती म्हटलं की सगळे पाहुणे मित्रमंडळी सर्वजण येतात आणि बिल्डिंगच्याच पार्किंगमध्ये आपण इथे जेवणाची व्यवस्था केली आहे. तर सगळेजण आता जेवणाचा आस्वाद पण घेत आहेत. कोणत्याही समारंभाची खरंच ओळख ती जेवणावरूनच होते. कारण पहिले जेवणाचं नाव काढलं जातं की जेवण छान होतं की नाही, आणि त्यावरूनच प्रत्येक समारंभाची आठवण निघते. बच्चे कंपनी पण जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि जेवणामध्ये असे सॅलड, गुलाबजामुन, पुरी, भाजी, दाल तडका, राईस असे मेनू होते, मिनी वडा. हा सनसेट किती छान दिसतो आपल्या बाल्कनीमधून, तर त्याची छोटीशी झलक आहे ही. आणि इथे बच्चे कंपनी एन्जॉय करतात, ते त्यांची मस्ती चालू आहे. वास्तुशांती तर पार पाडली, छान होम झाला, पूजा पण खूप छान झाली. आणि इथे काही वास्तुशांतीची झलक म्हणजे फोटोज. तर खरंच प्रत्येक समारंभासाठी फोटोंद्वारे खूप आठवणी असतात आणि फोटो पाहिला की सगळ्या समारंभात जो काही कार्यक्रम असेल त्याचा एक त्या आठवणींचा उजाळा होऊन जातो. त्यामुळे असेच हे सगळे पाहुणे आले होते, माझ्या माहेरचे असतील, माझ्या सासरचे असतील, त्या सगळ्यांसोबत जे फोटो क्लिक केले त्यांची छोटीशी झलक तुमच्यासोबत शेअर करते आहे. तसेच माझे मित्रमंडळी असतील, माझ्या मुलीचे मित्रमैत्रिणी असतील, सगळ्यांसोबतचे जे काही जसं जमेल जसे फोटो क्लिक केले, जेवढे आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे.
खरंच आपण ज्यांना बोलवलं आणि ते सर्वजण ज्यावेळी समारंभाला एखाद्या कार्यक्रमाला येतात तेव्हा जे काही समाधान असतं, जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. जेव्हा आपल्या विनंती, आपल्या आग्रहाखातर सगळेजण येतात, आपल्याला छान शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात, हे जे समाधान आहे ते खरंच शब्दात नाही सांगू शकत. आणि वास्तुशांत म्हणली की गडबड गोंधळ यामध्ये जे चालू राहतं, पण ते त्याच्यातून पण आपल्याला वेगळाच आनंद मिळून जातो. काही रिटर्न्स गिफ्ट मी आणले होते, ते सर्वांना देते. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.